तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज 1 वर्षानंतर जय मल्हार गोविंदा पथकचा सराव प्रारंभ सुरू होणार आणि तुम्ही बघू शकता मागे बॅनर सुद्धा लावला आहे आणि देवलाच्या आत रांगोली चालू आहे. तर मी तुम्हाला रांगोली पण दाखवणार. तर आज 7 वाजता इथे उत्साह सुरू होईल आणि परत एकदा तुम्हाला 8 थर बघायला भेटतील. तर भेटूया पुढच्या याच्यामध्ये. तर तुम्ही आता बघू शकता आपण चालू आतमध्ये. गबरू दादा, गबरू रॉक्स. आता आपण तुम्हाला थोडंसं एकदम पूर्ण रांगोळी दाखवणार, पण रांगोळी चालू आहे ते एवढंसं बघू शकता. काका रांगोळी काढत आहेत. हाय काका. तर तुम्ही किती वर्ष झाले रांगोळी असे काढताय? बरेच वर्ष, साधारण 20-25 वर्ष काम करतो. अच्छा. तर या 8 थरांची रांगोळी म्हणजे याच्यामधला प्रत्येक जो पोरगा आहे थरामधला दिसला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही कशी डिटेलिंग करता, म्हणजे काय सांगणार? इतर रांगोळींपेक्षा डिटेलिंग काम भरपूर आहे ना, कारण प्रत्येक कॅरेक्टरवर लक्ष द्यायचं आणि प्रत्येक कॅरेक्टर प्रॉपर आलं पाहिजे. इतर आम्ही पोर्ट्रेट करतो त्याला बऱ्यापैकी काम खेचत आहे, त्याच्यात काम खेचत नाही. आता जसं की मी बघतो इथे जसं मी पिक्चर काढला, हा फोटो कॅप्चर केला, तशी तुम्ही रांगोळी बनवली आहे. जसं आता ऑनलाईनचा जमाना आहे, ज्याच्यामध्ये एडिटिंगमध्ये लगेच कटआउट बनतो, पण या तुम्ही प्रत्यक्ष हाताने करता. प्रत्यक्ष म्हणजे एक एक नीब, जसे की स्ट्रोक्स वगैरे तुम्ही घेतात, कलर्स घेतात. तर शेडिंगचे काय बोलणार तुम्ही, जे स्टार्टर्स आहे आता बिगिनर्स आहे रांगोळीसाठी? नाही, तसं खूप क्रिटिकल आहे. मला जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तेव्हाच कळलं, कारण तेवढं आपण कम्पेअर करतो इतर रांगोळीने ह्या रांगोळीमध्ये फास्ट काम करता येत नाही. अच्छा. आणि कलर शेड ही प्रॉपर झालं पाहिजे तर मजा आहे. इतर वेळेला इकडे तिकडे करता येतं. आता शेवटचा प्रश्न, किती वेळ घेणार, म्हणजे किती तास? टोटल 6 ते 7 तास लागतो. अच्छा, धन्यवाद काका. येतो नंतर परत रांगोळी झाल्यावर. नक्कीच. आता इथे मेहनत चालू आहे. गबरू दादा, ब्लॉग चालू आहे. तर इथे हांडीचं सर्व आपण जाऊया आता. काय बोलतो भाई, तयारी? हो, काय बोलणार? हे आमचे मेन सिटीचे मेन कोच आहे, म्हणजे मेन सिटीचे मेन कोच जतीन पाटील. काय बोलणार तुम्ही, तयारी चालू आहे का जोरात? फुल तयारी चालू आहे. आज आमचा काय म्हणतात ओपनिंग सराव प्रारंभ, आरंभ आहे. आरंभ. तर मारले त्या वर्षी सुद्धा आम्ही काहीतरी युनिक आणि वेगळं काय दाखवतो. मेन बेस मधले आले आहेत आणि मंगल जे थरांमध्ये नसून थराच्या मागे असतात, थोडं अजून आज कामामध्ये आहेत. काय बोलणार मंगलबाई, तयारी सुरू झाली? काय नाही, बस तयारी जोरात चालू आहे आमची. ते मिळवले घे, पैसे घे. तर आता बघू शकता पोऱ्यांची तयारी चालू आहे. बघा, हार वीर वगैरे सर्व आज तयारी. आपण जाऊया मेन बेस मधले माणूस मेहुल भोईर. पोरींसाठी नाही तर दहीहंडीसाठी गुलाब आणले इथे. आज हिमांशू पाटील लवकर सिनेमॅटिक व्हिडिओ येतील. कल्पेश म्हात्रे यांचा धन्यवाद. नेहमी मोबाईल देतात, आयफोन. आमच्या गावात खूप आयफोन झाले, तुम्हाला लागतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. संध्याकाळी काय काय होणार आहे तर एकदम जरा खूप आहे, तुम्ही संध्याकाळी बघायला या. आता नको, आता हे सगळं सस्पेन्स मध्ये आहे. आता आपण जाणून घेऊया कशी तयारी चालू आहे. जय मल्हार गोविंदा पथक खारीगाव. आमच्या खंडोबाच्या आशीर्वादाने हे मंडळ 2014 पासून ते 2024 10 वर्ष वाटचाल चालले. या मंडळाला आम्हाला आता 10 वर्ष झालेले आहे. आम्ही पण काही ना काही प्रयत्न करत असतो की नवीन काहीतरी नवीन प्रत्येक वेळी दाखवायचा. तसंही आम्ही आता संध्याकाळी आमचे दहीहंडीचे जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो आम्ही काहीतरी तुम्हाला नवीन करून दाखवू. हे तुम्ही संध्याकाळी पहा. धन्यवाद. पहिला तर आपण नुसतं सराव शिबिर ठेवायचं मोठं, आता सराव प्रारंभ पण. आता काय प्रत्येकाला काहीतरी नवीन बघा असं वाटते, तरी आम्ही हा सराव प्रारंभ हे मोठ्या जल्लोषाने सादर करीत आहोत. तसं खारेगावामध्ये जय मल्हार गोविंदा पथक खारेगावातला मोठा उत्सव, सर्व उत्सव मधला आपला दहीहंडी उत्सव. आता प्रत्येक या महाराष्ट्रामध्ये दहीहंडी उत्सव हा कुठे ना कुठे साजरा केला जातो आणि प्रत्येक मंडळ आपला मंडळ कसं मोठं व्हावं ह्याचाही प्रयत्न करत होतो. तसंच आम्ही पूर्ण खारेगावात मीरा भाईंदरमध्ये 2024ला आम्ही 8 थर लावून एक मोठा इतिहास रचलेला आहे. त्याचप्रमाणे या मीरा भाईंदरमध्ये आमचं अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. म्हणजे नाव झालेलं आहे. 2014मध्ये प्रथम आमचं हे मंडळ तयार झालं, तेव्हा आम्ही पहिल्याच वर्षी 7 थर लावलेले आहे. 2024ला 8 थर लावून आम्ही इतिहास घडवलेला आहे. आता बघू शकता तयारी चालू आहे.
नाश्ता वगैरे सुद्धा आहे. आता आपले मामा धन्यवाद नेहमी आम्हाला आयफोन सगळे आमच्याकडे व्हिडिओज साडा काय टायटल होल्डर रांगोली चालू आहे. आता पूर्ण रिव्हील नाही करणार. टायटल विनर बघू शकता तुम्ही लोकांचा जोश. आपण भेटूया पहिला मिडलमॅन होते जय मल्हारचे, त्यांच्यासोबत संवाद करूया. काय बोलला तुम्ही पहिला मिडलमॅन होते, आता डायरेक्ट वजन घ्या भाई याचं, वजन घ्या. आता आपल्यासोबत आहे मेन सिरीजचे करता धरता. काय बोलणार आज किती थर मारणार आपण? आज पोरांच्यावर अवलंबून डिपेंड आहे. आहे, कारण एकाचा खेळ नाही, सर्व पोरांचा पथकांचा, खेळ ओके. आहे. तर जेवढी मेजॉरिटी असेल त्याप्रमाणे जे पथक ठरवेल तेवढे आम्ही थर मारण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आज जेवढी पोरं, पण आपण कन्फर्म सहा तर मारू शकतो. 6 तर कन्फर्म आहेत. 7 थरांचा पण विचार करत आहेत पोरं. अच्छा. अगोदर पोरं किती येणार पहिल्या दिवशी अपेक्षा तर आहे सर्व पोरांकडून येतीलच, पण किट मेन जी आपली किट असते त्या किटवर किती जण प्लीज येतील आज practice साठी. नीट घालून या. आणि तुम्ही जसं बघत आहेत की म्हणजे आपण 8 थर मारले, तर आता सगळे आपल्याला टायटल विनर असं बोलतात. वीरा भाईंदर मधला टायटल विनर तुम्ही काय सांगू? खरंच टायटल विनर बनण्याचं प्रामुख्याने हद्दा तर सर्व पोरांची मेहनत आहे त्याच्यासाठी. जर पोरांनी एवढी मेहनत केली नसती तर आज आम्ही या 10 वर्षानंतर एवढ्या सक्सेस लेवलला पोचलो नसतो. तर सर्व श्रेय सर्व पोरांनाच आहे. ग्रुपमध्ये तुम्ही खूप ऍक्टिव्ह असता. जसं दहीहंडी आली तर तुम्ही खूप ऍक्टिव्ह होता. काय म्हणणार एवढं वेळ तुम्हाला दहीहंडीचं? वेळ म्हणायचं म्हणजे एक छंद आहे, तर तो आम्ही छंद पूर्ण करतच असतो. आणि एक मोटिवेशन बोलतात, अच्छा, मोटिवेशन. बरोबर. त्यासाठी त्या ग्रुपमध्ये थोडेफार मेसेज टाकावे लागतात, त्याच्याशिवाय ग्रुप गरम होत नाही. अच्छा, होऊ शकता तयारी. पाटील हिमांशू, आम्ही व्हिडिओ मागे पण काम करतो, असं पण काम करतो. आता दहीहंडी हा वेळ सगळ्यांना लागला पाहिजे. नवीन पोरं सुद्धा जोडलेली आहेत, बघू शकता. रितेश दादाशी बोलूया. बोला. काय बोलणार आज सराव प्रारंभ सुरू झाला. पहिला आपण नुसतं सराव शिबिर करायचो मोठ्या, पण आता सराव प्रारंभ पण सुरू केले. आता पण मागच्या वर्षी एवढा मोठा इतिहास असला मीरा बंदरमध्ये, तर मग काहीतरी नवीन मोठं करायलाच पाहिजे ना. आणि लोकांना समजलं पाहिजे की आपण कोण आहेत ते. मग ते दाखवायला नको का? बरोबर आहे. तर आता इथे संध्याकाळी 7 वाजता काय होणार आहे तुम्ही सांगू शकता? आता मी सांगू नाही शकत, कारण आम्ही एका शब्दामध्ये सांगण्याचं वर्णन नाही करू शकत मी ते. अच्छा, म्हणजे खूप मोठं आहे. ओके. हां. तर आपण आता डायरेक्ट संध्याकाळी 7 वाजता भेटू. ते काय कसं काय होणार आहे, खूप इथे मोठा आज इव्हेंट करणार आहे, तर ती त्याची तयारी चालू आहे, तुम्ही बघू शकता. कुणाल भाई, तयारी कशी चालू आहे? जोरदार. यंदा काही नवीन पाहायला भेटेल तुम्हाला. म्हणजे पहिला आपण नुसतं सराव शिबिर, मी सगळ्यांना हेच बोलतो, आपण नुसतं पहिला सराव शिबिर मोठं करायचं. आता सराव प्रारंभ सुरू केले. जाम मोठा आहे यावर्षी. 8 लावल्यात, जाम खुशी आहे. बघूया यावर्षी काय नवीन करूया. तर आता किती वाजता सर्व सुरू होणार आहे? तुझं 7:30 लावणार आहेत. पाहुणे मंडळी येतील 8 वाजेपर्यंत, 8:30 वाजेपर्यंत. आणि या. आज आणि पहा आज आपण किती थर मारणार, तुम्हाला काय थोडासा अंदाज? 6 मारूया. जेवढे पोरं येतील त्याच्यावरती पाहूया, पण 7 लावू. जोर पावसात पण आपण मारूया. पाऊस असो नसो, आपलं काम आपल्या घरात. हो, बघितला तुम्ही आज जोश. आता आपण यश पाडील शिडी मधले काय बोलणार? काय बोला. आता चालू आहे, तयारी चालू आहे. बघा आता पुढे कसं काय होते. नवीनच यावर्षी सर्व जोरात. 11 वर्ष. 11 वर्ष हा दहीहंडीचं. गेल्या वर्षी आम्ही 8 थर मारले. बघूया यंदा काय होते. जेव्हा तुमचा व्हिडिओ बघितला 11 जेव्हा 8 थर लागले आपले, तेव्हा तुम्ही एकदम जोरात जोश येणारच ना. मीरा बंदरमध्ये सर्वप्रथम 8 थर. कडक बाई, कडक 8 थर, कडक 8 थर. 8 थर. काय मायाबाई, अरे काय बोलतो प्रॅक्टिस आज सुरू होणार? आज आपलं ओपनिंग आहे. 8 थर तर लावले, गेल्या वर्षी उतरवले पण असते, पण थोडी घाई झाली. आता यावर्षी आमचं 9 थर स्वप्न स्वप्न पूर्ण करायचं आहे. 8 तर लावले, टायटल होल्डर आम्हीच आहे. आता तुम्ही बघू शकता नवीन पोरं पण ऍड झालेत. नवीन सर्वांना आपलं म्हणणं असं आहे की सर्व येऊ शकतात, जाऊ शकत नाही कोण, येतील असं आहे आपलं. कृपया करून आजचा दिवस तरी किटवर या.
अच्छा ठीक आहे. आता आम्ही चाललोय बलून्स आणायला. म्हणजे इव्हेंट तुम्ही केवढा मोठा असेल थोडा अंदाज लावा. तर इव्हेंटसाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ इव्हेंट्स फूड अँड कॅटरिंग्सला फॉलो करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. काही इन्क्वायरी असेल तर नक्की मेसेज करा. गाईस आता सर्व घेतलेलं आम्ही इव्हेंटचं सामान. तर आता चाललो आम्ही गावात. आम्हाला इथे 2 जण भेटले परत. काय पाहिजे होते तरी बघू शकता. आम्ही ड्रायव्स घेतलाय आणि फुगे घेतले आहेत. आता आम्ही चाललो तर आपण भेटू लगेच. तर आता आपण जय मल्हार गोविंदा पथकचे अध्यक्ष शक्ती मोहन पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. शक्ती दादा काय बोलतो, कसं आहे? ठीक आहे, तू कसं आहे? एकदम बरं. सर आपण पहिला नुसतं सराव शिबिर मीरा बांद्रामधला सराव शिबिर मोठं ठेवायचं. आता आपण सराव प्रारंभ पण ठेवायला लागलो मोठ्या याच्यामध्ये. तर तू काय बोलणार? असं काय बोलायचं नाही, पण स्टार्टिंग पासून आपण सराव शिबिर पे किंवा मंडळ स्थापन झालं तिथपासून आपण सराव शिबिर करत आलो आहे. त्याच्यानंतर हे सराव प्रारंभ करत आलो आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या वर्षी ठरवलं की आपण सराव शिबिर पण केलं पाहिजे. जी आपले सर्व मंडळ जे प्रॅक्टिस करतात ती प्रॅक्टिस आपण त्या सराव शिबिरमध्ये तुम्ही दाखवणार कसं तुम्ही करणार. आणि ते सगळं ते आपण सराव शिबिरमध्ये सगळ्यांना बोलवून त्याच्यामध्ये आपण प्राईज वगैरे ठेवून सगळं करून बघतो. त्याच्यानंतर मग आपलं सगळं मंडळ हळू करता आपण सराव शिबिर सर्वात मोठ्यात करत आलो. मग सराव प्रारंभ करत आलो. मग तिथपासून आपलं या गोष्टीमध्ये आपण सक्सेस होत चाललो. 10 वर्ष झाली आपल्या पथकाला. आता 11वं वर्ष आहे. तू 10 वर्षापासून आपल्याला सपोर्ट करू याचा मी धन्यवाद करतो. आणि यावर्षी आता आपण मागच्या वेळी 8 थर लावले. यावर्षी पण 8 थर मारणार की नाही मारणार? मागच्या वर्षी परिस्थिती अशी होती, खूप पाऊस होता आणि सगळे मुलं पावसामध्ये थर लावते. सगळ्या ठिकाणी पण ते हंडी लावतात. सगळ्यांचा मनोबल खूप डाऊन झालेला, थकलेली. नंतर आपण आपली जेव्हा जेवायची वेळ होती तेव्हा मुलं जेवून घेतली. तेव्हा पण पाऊस पडला. भरपूर अशी मुलं इकडे तिकडे झालेली. मग आपण लास्ट ऑप्शन झाला की मॅक्सिमम मला जाऊन आपण तिकडे टायमिंग घेतलेलं तिकडे जाऊन आपण थर लावणार आणि आपलं हे करणार. पण तिकडे गेलं पण आपण विचार केलेला की 7 थर लावायचे आणि थांबायचं. पण तिकडे गेल्यावर परिस्थिती वेगळी होती. खूप क्राऊड होता. तर मुलांना सगळ्यांना विचारलं काय करायचं. तर सगळ्यांची इच्छा होती ना आपण 8 थर तिकडे लावायचेच. त्या आपल्या मुलांनी जिद्द होती, मला त्यांची इच्छा होती आणि आपण त्या टायमाला 8 थर लावले. आणि फर्स्ट अटॅम्प्ट आणि पहिलाच वेळेला लावले 8 थर. कडक झाले. सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आनंदाचा उत्सव तिथे तयार झाला. खूप आनंद झाला सगळ्यांना. आता या वर्षी पण आपण 8चीच प्रॅक्टिस करणार आणि 8चीच प्रॅक्टिस करून आपण पुढचा सराव प्रारंभ करणार. मीरा भाईंदरमध्ये आपण आता टायटल विनर म्हणून ओळखला जातो. काय बोलणार याच्या पोरामागची मेहनत? बघा, ही सगळी मुलांची मेहनत आहे. आणि ही मुलं जी थरामध्ये असतात, साईडला उभी राहतात, पकडायला असतात, त्या सगळ्यांची मेहनत आहे. याच्यामध्ये कोणाचं एकाचं नाही आहे. जे तोच खांद्याला खांदा लावून हात देतो तोच खरा की म्हणजे आपला दहीहंडी. मग त्या एवढी आपण बोलू शकत नाही. तर आपण टायटल म्हणजे आपण कॉम्पिटिशन नाही करत आपण कधी. तर आपण एक सरावासाठी म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आपण दहीहंडी उत्सव साजरा करतो. बस. आता आपण जय मल्हार गोविंदा पथकचे उप अध्यक्ष राहुल पाटील. नमस्कार. काय बोलणार तुम्ही? दिस इज अ टायटल होल्डर जय मल्हार गोविंदा पथक. येस. आणि आमची मेहनत तर खूप असते या सगळ्या प्रोग्रामला. आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे. सध्या आता पूजेकडे येतात, पूजा करतील. अध्यक्ष आमची पूजेवर बसतील. मस्त पूजा संपन्न होणार. आमचा 17 विश्वस्त मंडळाचा आणि सत्यनारायण भगवानचा आम्हाला आशीर्वाद असतो. आणि हा प्रोग्राम व्यवस्थित होणार. आणि आम्ही त्यांना पुन्हा एकदा 8 थर लावून आणि उतरून दाखवणार. येस. धन्यवाद. आणि हबीबी कम टू खारीगा. हो या. बघू शकता तुम्ही तयारी जोरात आहे अजून. आपण बोलूया आता कृणाल पाटील. सकाळपासून इथे काम करतात. मेहनत काय बोलणार आहे? वर्षी पण सराव प्रॉडक्ट एकदम मोठा. आमची मेहनत आहे. एवढ्या वर्षापासून आम्ही करतोय. या वर्षी थोडा जोरात करतोय. कसा विचार आला की सराव प्रारंभ पण यावर्षी मोठा करायचा आपल्याला? गेल्या वर्षी 8 थर लागले. तुमच्या प्रेमामुळे, सगळ्यांच्या प्रेमामुळे माझं प्रेम वाढले. यावर्षी सगळ्यांची हाऊस वाढले. यावर्षी आम्ही पण हाऊस वाढवून होते लोकांची आणि केले. आज किती थर मारणार आपण तुमच्या हिशोबाने? विचार तर 7 थर आहेत. 7 पण लागतील. 7 पण लागतील. बघू काय पोरांवर आहे. अजून काही नाही. जे पोरं बोलतील त्याच्यावर आहे. अच्छा. तर आता बघू शकता तयारी खूप जोरात आहे. आता आपण रांगोली बघायला जाऊ. रांगोली कंप्लीट झाली असेल तर आपण भेटूया. प्रातिवार्षिक मुहूर्त मंडप देवताना स्थापन कृत्यमध्ये ब्राह्मणद्वारा महागणपती पूजन. धन्यवाद शैलेश साहेब. आपला विशेष आभार व्यक्त करतो. थँक्यू.
किशान विद्यमान अध्यक्ष जय मल्हार कला क्रीडा उत्सव श्री स्वामी समर्थ इव्हेंटचे मॅनेजर. सर्व सदस्यांनी पुढे यायचंय. चला सर्व सदस्य या पुढे. जय मल्हार खारीगाव गोविंद चला, चला. पथकाचे सर्व सदस्य चप्पल काढून आपण यायचं या छायाचित्रामध्ये. बघूया आपण या छायाचित्रात सामावतोय का. मला असं वाटतं सामावलं नाही पाहिजे. वाडा बघा टीम मीडिया हाऊस आणि मीडिया हाऊस चे मिस्टर सुबोध खाडवे आपण या ठिकाणी धन्यवाद गाईस. दरवर्षी कुठलाच मोबदला न घेता हो, हे मंडळ आपलं आहे creativity. आणि आपण आपली कला आपल्या मंडळासाठी देतोय. तर सन्माननीय सुबोध खाडवे ह्या टाळ्या सांगतायत की तुम्ही मंडळासाठी काय करताय. टीम मीडिया हाऊस मीडिया हाऊस काय केवढी मेहनत केली आणि एवढं सगळं बघायला भेटलं. आणि पोरांची सर्वांची मेहनत आहे. फुल एन्जॉय आहे जय मल्हार मध्ये. लवकरच आता थर लागतील. काय भाऊ थर साठी रेडी आहे ना. थर लावायचे आता. थर लावायचे आपल्याला. लावायचे ना आपल्या यावर लावून खाली उतरवायचे आहेत. येस. आपण कडक लावणार आहोत आणि सर्वांची जिम्मेदारी आहे की सर्वांनी रोज प्रॅक्टिसला येणे. बस एवढं. पुढे जिम विमला जायला लागलेत. हो सगळे जिमला पण जातात आता. आम्ही पण जातो. हा, बघू आता काय होईल ते होईल. तुम्ही पण जा जरा. हे येतात तुम्ही नाही. इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है. थरा मागची पोरं बघा काहीच. जेवण माझ्या मम्मीने मला जेवायला बोलवले. अजून गेलो नाही. आता दहीहंडी लागत आहे. तुम्ही बघू शकता. जय वडील काय बोला. पोट वाढले. आता डाएट वर जाणार 15 दिवस. वरती चढायचं मला. मस्त जोक मारा. काही दहीहंडी लावणार आहोत आम्ही. आमचे YouTube गाना भाई ये बोले विकेश के बाजू में.
लवकर या युट्यूबवर येणार गाईस. काय म्हणा बाय आपला बॉस साऊंड पण आला काय बोलणार. त्याच ठिकाणी ते हात लावलं. अरे तुमचं सहकार्य देखील आम्ही तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी थँक्यू सर. आज येणार काय व्हिडिओ लगेच रात्रीच येणार लवकर. ठरायला येणार यावर्षी ठरायला येणार. Yes! आमचा फॉक्स सिटी अभिनंदन केलेला आहे. आमची फॉक्स सिटी या ठिकाणी उठा रे बाबा उठा ले मेरे को नहीं रे इन दोनों को उठा ले. तर आपण एकदा परत संवाद साधूया. इव्हेंट मस्त होत चालला. आता कसं वाटलं तुला इव्हेंट. बरं वाटलं. तुम्हाला कसा वाटला एकदम मस्त. पब्लिक बघितला सराव परत. हा इव्हेंट असाच राहील पुढच्या वर्षी याच्यावर चांगला करू. पण असा इव्हेंट कुठे मीरा भाईंदरमध्ये होणार नाही असं मला वाटत नाही. ज्यांनी प्रयत्न कराल ते करतील पण आम्ही आमचा प्रयत्न करायला सोडणार नाही. धन्यवाद दादा धन्यवाद. तो विश्वास कोणी ठेवलाय. माननीय प्रसाद परब यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करूया. जेव्हा पदक लागलेलं आहे तेव्हा मदतीचा हात नेहमीच जयमला ठाण्याला गोविंदा पदकाच्या दिशेने. तर गाईस बेस्ट बॉईज तुम्ही बघू शकता. तर परत या फोटोमध्ये आम्ही कुठे दिसत नाही पण आम्ही हे बघा ही आहे थर. पण थरा मागची जी खाली असतात जे तुम्ही ना ही लोक फोटोमध्ये नाही दिसणार. पण अरे बोले ना अध्यक्ष बोले ना यार. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ. गाईस आपण राहुल पाटील यांना विचारूया. तर आता आपलं युट्यूबचं गाणं लॉन्च जाणार आहे. तर कधी येईल लवकर गाणं. हा बादशाह गाण्यामध्ये लिहिलेलंच आहे पहिल्यापासून. आता गाणं पण लवकरच येणार. गाणं आलेलं आहे इकडे परत. व्हिडिओ येईल ना गाण्याची युट्यूबला लवकर. आता व्हिडिओ पण येईल गाईस. तर मग कडागाठ पाटील रॉक्स. तीन भोजपुरी सुपरस्टार चैतन्य हिमांशू काय श्रीकांत लावणी कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी. हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या अस्मानी. शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे ही झिंग चढू.
गाईस श्री स्वामी समर्थ इव्हेंट्स यांचे मालक सकाळपासून इव्हेंटच्या कामामध्ये आहेत. तर इव्हेंट काय असणार आम्ही तुम्हाला दाखवणार आज. बघू शकता तयारी इथे चालू आहे जोरात. आता हे सगळं इव्हेंटचं काम करतोय. आता बघू आता इथे रांगोळी चालू आहे. तर यावर्षी खूप खूप मोठा उत्सव करणार आहोत आम्ही उत्सव कारांचा. आता बघूया इव्हेंट स्टार्ट झालेला आहे. तर गाईस अजून उत्साह चालू आहे. पण आजचा व्लॉग मी इथे एंड करतो. तर अशाच पुढच्या व्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आता आपण डायरेक्ट भेटणार सराव शिबिरच्या ब्लॉगमध्ये.